बघा माझा भाऊ कसा प्रसाद वाटतोय। हे या डब्यात कोणी काय टाकलेच नाही अजून। तू आता व्लॉग मध्ये दिसणार ओ धुरी शेठ, व्लॉग मध्ये दिसणार तुम्ही। पप्पा कुठे आहे? ऑफिसला आहे। आणि मम्मा? मम्मा घरी आहे। अच्छा ओके। आजी आजोबा कसे आहेत? मस्त आहेत। मस्त आहेत? हो। कुठे आहेत आता? घरी आहेत। तर नमस्कार मित्रांनो, मी वेदांत पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो, आज गणेश चतुर्थीचा पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवशी आपण चाललो आहे भांडूपमधले सर्व बाप्पा एक्सप्लोअर करण्यासाठी, म्हणजे सर्व बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी। तर चला माझ्यासोबत बोला गणपती बाप्पा मोरया आणि दर्शनाला सुरुवात करूया। मित्रांनो, आता दोन गणपती बघून आलो आपण, 5 मंदिरचा आणि एक सर्वेश्वर। 5 मंदिरचा इच्छामणी विघ्नहर्ता आणि एक सर्वेश्वर। तर चला आता बाकीचे पण एक्सप्लोअर करूया फटाफट। रात्रीचे 10:30 होऊन गेलेत, लवकर घरी पण यायचे, परत उद्या सकाळी आपल्याला दर्शनाला जायचं आहे। बघा माझा भाऊ कसा प्रसाद वाटतोय। हे या डब्यात कोणी काय टाकलेच नाही अजून। तू आता व्लॉग मध्ये दिसणार ओ धुरी शेठ, व्लॉग मध्ये दिसणार तुम्ही।
पप्पा कुठे आहे? तो ऑफिसला. ऑफिसला आहे. आणि मम्मा? आणि मम्मा घरी आहे. अच्छा ओके. आजी आजोबा कसे आहेत? मस्त आहेत. मस्त आहेत. हो कुठे आहेत आता? घरी आहेत. मित्रांनो आज आपण स्टार्टिंगला 8 सार्वजनिक गणपती आपले भांडूपमधले कवर केले आहेत. तर बाकीचे पण आपण करणार आहोत. तुम्ही फक्त मला लोकेशन आणि गणपती मंडळाचं नाव पाठवून द्या कमेंटमध्ये. कोणता माझ्याकडनं जर चुकत असेल तरच, बाकी मी येईनच सर्व मंडळांमध्ये. तर आलो आता कोकण नगरला, कोकण मित्र मंडळ या ठिकाणी. आणि इथे आपल्याला जेजुरीच बघायला मिळते बघा. आणि जसं जेजुरीचं सेम टू सेम लुक आपल्या कोकण नगरच्या राजा मित्रमंडळांनी सेम टू सेम लुक दिलेले आहे. आणि डेकोरेशनच बघा ना, एकदम खरोखरी जेजुरी वाटते. चारी बाजूने असं जेजुरीसारखं जे सजवलं आहे. तर या मंडळी आता आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया. आणि बघा बसण्यासाठी पण खूप छान अशी सुंदर व्यवस्था केलेली आहे. कूलर वगैरे लावलं आहे या साईडला. आणि इथे सोफा वगैरे बघायला मिळतो आपल्याला. तर खूप सुंदर डेकोरेशन ह्या वर्षीचं करण्यात आलेलं आहे. आणि भांडुपकर पण खूप मोठ्या संख्येने येऊन दर्शन घेतात रात्रीच्या वेळेस. आणि बघा घोडा पण बघायला मिळतो इथे. त्याचबरोबर तिथे एक मोठा कासवसुद्धा आहे. आणि बघताय तर या ठिकाणी आपल्याला बाप्पा पण खंडेराच्या रूपात बघायला मिळतोय. खूप सुंदर अशी मूर्ती, रेखीव मूर्ती वाटते एकदम. मित्रांनो तुमचा भाव एवढी मेहनत करतो तर एक लाईक आपल्या भावासाठी नक्की करा. आणि आता आपण ऑलमोस्ट आज 8 गणपती कवर केले आहेत. जर कोणता गणपती एखाद दुसरा राहत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि मंडळाचं नाव आणि लोकेशन पाठवा. तर भेटूया मग आता आपण सर्वोदयचा बाप्पा आणि गणेशनगरचा गणाधिपती बघायला. चला.
तर मित्रांनो आजचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले नक्की मला कमेंट करून कळवत राहा. आणि आता नेक्स्ट ब्लॉग पण गणपतीवर सर्व डिपेंड असणार आहेत. तर बघू आता उद्याचा ब्लॉग कुठे जायचं आहे कसं काय. आपले 9 गणपती एक्सप्लोर करून झालेले आहेत आणि आता वाजलेत 11:15. तर चला पटापट आता घरी जातो. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब पण करा. तर भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू.